बातमी बीडमध्ये फडणवीसांचा स्टेटस ठेवल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झालाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक तालुका अध्यक्षाकडून तरुणाला मारहाण केली गेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटस का ठेवले असं म्हणत केज तालुक्यातील लहुजी गावात गणेश चाळक यांना शरद पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष कैलास चाळक यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या गणेश चाळक गंभीर यामध्ये जखमी झालाय। त्याच्यावर अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शरद पवार गट आक्रमक झाला असून छोट्या छोट्या कारणावरून देखील ग्रामीण भागात आता वाद पुढे येताना दिसत आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडलेत। उद्धव, नेमका हा काय प्रकार घडलाय? नक्कीच बीड जिल्ह्यातलं केज तालुक्यातील लहुरी नावाचं गाव आहे, ज्या ठिकाणी गणेश चाळक हे मजुरी करतात असं ते पोलीसच्या रेकॉर्डमध्ये म्हणतात, तक्रारीमध्ये म्हणतात। आणि मजुरी करून घरी आले होते, मात्र घरी येण्यापूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भामध्ये स्टेटस त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअप आणि फेसबुकला ठेवलं होतं। आणि हे स्टेटस तुम्ही का ठेवलं असं जबाब विचारत जे आहेत ते राहुल चाळक असतील, कैलास चाळक असतील, यांनी गणेश चाळक यांना बेदम मारहाण केलेली आहे। लोखंडी रॉडने त्यांनी मारहाण केल्याचं तक्रारीत म्हणलेलं आहे। यामध्ये गणेश चाळक जे आहेत ते गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर अंबाजोगाई या ठिकाणच्या स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी जे आहे ते उपचार सध्या सुरू आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर जे फडणवीस यांच्या विरोधात त्यांनी बोलले होते त्याचा फायदा आता राजकीय पक्षातले पदाधिकारी देखील राजकारणासाठी घेऊ लागल्याची परिस्थिती आणि वस्तुस्थिती या निमित्ताने पुढे येत आहेत। कारण की राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी आहेत यांच्याकडून जे आहे आता अशा मारहाणी होताना दिसत आहेत। फडणवीसांच्या कुणी जर स्टेटस ठेवले किंवा त्यांच्याविषयी चांगलं बोलले तर त्यांना जे आहे ते त्यांची अडवणूक या ठिकाणी होताना आपल्याला दिसते। आणि या घटनेतून ती वस्तुस्थिती देखील पुढे येते। जगदीश, धन्यवाद उद्धव दिलेल्या माहितीबद्दल। तर देवेंद्र फडणवीस यांचा स्टेटस ठेवल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि या तरुणाला मारहाण केली आहे।